यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय गुरु पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादानयोगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदी। जे काही सांसारिक भोग आहेत त्याच्या निमित्तात जे काही तुम्ही सुखदुःखाचा अनुभव करता ते सर्व काय सांगितलं, वासना मात्र आहे, म्हणजे कल्पना मात्र आहे, वास्तविक नाही. कारण ते विषय सुखदुःख देणारे नसतात. त्यांना प्राप्त केल्यावर आपण जे परिणाम करतो त्याच्यानुसार आपल्याला सुखाचा आणि दुःखाचा अनुभव होतो. मग काय सांगितलं होतं काल की ज्ञान आपलं आहे, त्या ज्ञानाने आपण ज्याला विषय बनवतो त्याच्या अनुसार अनुभव करतो. मग आजपर्यंत पराला विषय बनवलं म्हणून दुःखाची प्राप्ती झाली, म्हणून आकुलता होते, विकल्प होतात. मग फक्त काय सांगायचं आहे, त्या ज्ञानाचा विषय बदला. म्हणजे ज्या ज्ञानाने आपण पराला जाणलो होतो तिथं तो विषय बदलून स्वविषय ठेवा, ह्याला ध्यान म्हणलं. म्हणजे ध्यान करत असताना आपल्याला काहीतरी ओढून ताणून कुठून उपयोग जोडायचा आहे असं नाही आहे. फक्त बाहेर जाणारा उपयोग आहे त्या विषयाला धरतोय आपण, तर तो विषय बदला आणि जो जाणतोय तो मी आहे, बाहेरच्याला पण जाणतोय तो मी आहे, त्या मीचा अनुभव करायचा. हां, तो जाणनहार मी आहे असं जेव्हा अनुभव करतो तेच ध्यान आहे. म्हणजे बाहेरचं दुसरी कुठली क्रिया नाही आहे ध्यान. म्हणजे हे काय हातावर हात ठेवून बसणं, डोळे झाकणं, सगळं शांत पाहिजे, आपलं एकाग्रता पाहिजे, हे सगळं बाहेरचे कंडिशन झाले. पण जेव्हा उपयोग लावतो स्वतःमध्ये त्यावेळेस तिथं या बाहेरच्या गोष्टींचं पण मॅटर करत नाही. काय जसं म्हटलं, सुदर्शन श्रेष्ठी कुठं बसले ध्यानाला, पाटणा शहराच्या मध्यभागी बाजारपेठमध्ये, आणि तिथून मोक्षाला गेले. कसं काय नसणार का तिथं? म्हणजे ज्याचं धून लागली ना आतमध्ये त्याला बाहेरचं काय त्रास देत नाही. मग मी महाराजांचं आज छान वाचले बरं का थोडंसं, हां, शुद्ध ओम डायरीमधलं, की आपण काय विचार करतो. आपल्याला वाटते की आपलं फार काय म्हणायचं, व्यस्त जीवन आहे, फार त्याच्यामध्ये आपल्याला अवघड आहे करणं ध्यान वगैरे. असं म्हटल्यावर कोणीतरी विचारलं, त्याच्यावरून सांगतायत महाराजजी. आम्ही असं काही घेतली ती गाथा 186 नंबरची समयसारची, जी ह्याच्यावर लिहिली आहे आपल्याला, कुंतलगिरीच्या समाधीवर लिहिलेली गाथा आहे, त्याच्यावर घेतलं होतं. मग त्याच्याच अनुसार जरासं, हां, जो शुद्धाला जाणतो तो शुद्धाला प्राप्त करतो आणि जो अशुद्धाला जाणतो तो अशुद्धाला प्राप्त करतो. मग मी कोणाला जाणतोय? आजपर्यंत पराला जाणतोय म्हणजे अशुद्धाला जाणतोय. मग जेव्हा मी स्वला जाणतो तिथं शुद्ध आत्मा सहज आला ना अनुभूतीमध्ये, आणि मग तो शुद्ध होतो पर्यायामध्ये. मग त्यासाठी सांगता तिथं बरं का. बहुजन 93 पानावर आहे, कोणाकडे असलं तर शुद्ध ओम डायरीमध्ये नवीन छापलेली आहे ना असली,
की त्याच्यामध्ये 93 पानावर दाखवलं त्यांनी. म्हणजे सगळं वाचायसारखं. ॲक्च्युली तुम्ही ध्यानाला जायच्या आधी सुद्धा महाराजांचं सगळं चिंतन वाचा. त्यांची धारा कशी होती ना त्याच्यानुसार आपल्याला आपलं रुटीन करता येते. आपल्याला आपलं सगळ्या यंगस्टर्सना घेतलं यावेळेस. तर म्हणून जेव्हा बसायचं आहे ध्यानाला तर महाराज कसं ध्यान करत होते ह्याच्यावरून एक ठिकाणी तर वाचलं मी. सारखं तेच लिहिलं बरं का. मी 40 मिनटं ध्यान केलं, परत सोडलं, परत 40 मिनटं ध्यान केलं. म्हटलं कसं बसतात असं. म्हणजे बसू शकतो, करू शकतो. असं नाही आहे की इम्पॉसिबल गोष्ट आहे काहीतरी. मग चला लावायची का? असल्या ठिकाणी लावा की बेड. म्हणून परवा आमचं डिस्कशन झालं की तुम्ही ते कलश स्थापना सगळीकडे झाली ना कुठल्या कुठल्या त्यागींची. मग सगळे काय बोली लावतात, ते इतकं चढवतात, चढावे वगैरे. तर एका ठिकाणी म्हणे अशी बोली झाली संयमाची. म्हणजे आज ह्यांचं कलश ह्यांनी चढवायचं आहे तर नियम घ्यायचा काय, तुम्हाला जो शक्य आहे तो. तर एकाने नियम घेतला मी आजीवन रात्री भोजन त्याग करतो, मग मी चढवतो. दुसरा उठला नाही मी त्या आजीवन रात्री भोजन बरोबर कंदमुळं त्याग करतो, ती बोली त्याच्याकडं. परत तिसरा उठला त्यांनी तिसरा नियम असं वाढवत ज्यांनी चांगलं पुरुषार्थ केला त्याला दिला. असं संयमाची बोली म्हणा, असं त्यांनी केलं. कशासाठी सांगत होते? बेट लावायचे. हां तुला बेट लावायसाठी सांगत होते, बरोबर. म्हणजे असं म्हणतात की जितूबाई भरपूर तासन तास ध्यान करू शकतात, मग आपण पण करू शकतो पारस. तर ध्यानाला आपल्याला पण असल्या ठिकाणी करा ना तुलना. आपण करतोय काय, त्यांनी एवढं चढाओढीने कमवते तर आपण पण कमवायचं. त्यांच्याकडे इतकं आहे, आपल्याकडे अजून पाहिजे. हे असल्या ठिकाणी परिग्रह वाढवण्यामध्ये म्हणजे तू पहिला नरकाला जातो का मी जाऊ, असं आहे आपली बोली. म्हणून तिथं ज्ञान ध्यानामध्ये संयमामध्ये जरासं आपल्याकडून पुरुषार्थ व्हावा. म्हणून महाराजींनी काय लिहिलंय, बहुजनाला वाटते की, इथं आहे का शुद्ध ओम डायरी नाही आहे, इथं नसतील बहुतेक. बरं ऐका. बहुजनाला वाटते की आज आम्ही अनेक रीतीने मलिन आहोत, कषायाने लिप्त आहोत, बाह्य आचरणही वाईट आहे. तेव्हा असे असताना स्वतःला शुद्धात्मा म्हणून कसा अनुभव घेणार, सगळ्यांचा प्रश्न आहे ना. आम्ही तर इथं दिसतंय पर्यायात मलिन आहे, सारखं आमच्याकडनं कषाय होतात, विभाव होतात, मोही आहे आपण. समोर बस पारस, काय तुला लावणार नाही मी ध्यान करायला. पान नंबर 93 आहे. 93 पान आहे. जर हे पुस्तक असेल तर आत्ता छापलेलं बरं का, आधीचं असेल तर बघा. तर सांगतायत की आम्ही कषायाने लिप्त आहोत, बाह्य आचरण सुद्धा वाईट आहे. असे असताना आम्ही शुद्धात्म्याला कसं जाणू शकतो, असं कोणीतरी प्रश्न विचारला. फक्त आम्ही शक्तिरूपाने शुद्धात्मा आहोत, पर्याय तर अशुद्ध आहे. पर्यायामध्ये पूर्ण शुद्धत्व कुठं आहे, म्हणून आम्ही आत्म्याला जाणू शकत नाही, असं स्वतःच प्रश्न विचारले महाराजांनी, किंवा त्यांना कोणी विचारलेलं असेल त्याच्यावर उत्तर देत आहेत. अहो आता तर आपण रात्रंदिवस स्वतः शुद्ध आहोत. म्हणजे दृष्टी बघायची, दृष्टी. आपण बघतोय काय, मी मलिन आहे म्हणजे पर्यायाकडेच लक्ष आहे आपलं. मग तुम्हाला सांगतायत तिकडं फक्त दृष्टी वळवा. कुठं न्यायची आहे दृष्टी, मी आहे. म्हणून काल किशोरी काकींना सांगायचं होतं की हा मीचा अनुभव करा सगळीकडं. जिथं कुठं तुम्हाला सांगतायत ना चिंतन किंवा स्वतःला विषय करा म्हणून, तिथं मी शुद्ध आहे, मी जीव आहे हे सामान्य झालं. हा मी आहे हे अनुभव करा तर प्रत्यक्ष आला तिथं अनुभव आपल्याला. जसं हा मी डॉक्टर आहे, हा मी इंजिनियर आहे, हा मी मुलगा आहे, मी पती आहे, हे ह्याचा अनुभव प्रत्यक्ष करतो ना आपण. मग तसं सांगतायत की जेव्हा ध्यानाला बसतोय त्यावेळेस तिथं हा मीची अनुभूती करा, हे महाराजांनी दाखवलं. मग इथं सांगतायत की रात्रंदिवस स्वतः शुद्ध आहोत, पूर्ण ज्ञान आहोत, पूर्ण आनंद घन आहोत, सिद्ध आहोत असा विचार कराल, तसेच मनन कराल, तेच वचन बोलाल आणि तसेच राहण्याचा प्रयत्न कराल तर तसाच अनुभव घेऊ शकतो. तेव्हा त्याच समयी
अतिप्रशांत व अत्यंत निराकुल असा अतींद्रिय आनंद अनुभवात येतो. म्हणजे उगीच लिहिलेलं नाही आहे, त्यांनी अनुभव करत होते तसा अनुभव त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते पण सांगितलं पुढं बरं का. म्हणजेच तशीच पर्याय प्रगट होते. ती अवस्था छोटा अंतर्मुहूर्त राहिली व पुन्हा इतर विकल्पात गुंतली तरी सुद्धा पुन्हा आपण शुद्ध सिद्ध आहोत असा अनुभव घ्या. म्हटलं ना तुम्हाला उदय येणार आहेत, संसारी जीव आहे, विकल्प होतात, तर त्याला तोडायचा प्रयत्न नाही करायचं. काय करायचं मग? ध्यान करायचं आहे आपल्याला, तर विकल्प येणार नाहीत का? मग काय असं 6व्या-7व्या गुणस्थांवरती मुनी होते, ते पण काय असं पहिल्यांदा बसल्या बसल्या निर्विकल्प झाले आणि निरंतर त्यात राहिले असं नाही आहे. हजारो वेळा सांगितलं जातं की ते 6वं-7वं झुलतात. म्हणजेच काय हो, विकल्प आहेत त्यांच्यामध्ये, पण येतात काय ना काय विकल्प, शरीराचे येत असतील, परिस्थितीचे बहिरंगातल्या काय ना कशाच्या ना कशाचे विकल्प येत असणार आहेत. अजून मोहाचा उदय आहे तिथं, चारित्र्य मोहाचा, मग त्याच्या निमित्तात थोडीशी चंचलता असू शकते. मग आपण पण आत्ता गृहस्थी आहे, तर तशा प्रकारची थोडी मलिनता येईल, येऊ दे, त्याला तोडायचं, त्याला दूर करायचा प्रयत्न करू नका. आपला उपयोग आपल्याकडं न्या, तर ते तुटणार. म्हणजे कशाय आले म्हणून मी ध्यान करू शकत नाही हा विचार नको. कशाय सगळ्याला होता तो, पण कशाही झाला म्हणून तुम्ही ध्यानाला अपात्रच आहे असं नाही आहे. काय आहे त्याचं डेफिनेशन? हां, लक्ष राहत नाही का दुखतंय? बरोबर आहे, आपल्या कर्मांचा उदय असतो पूर्वीच्या म्हणून दुखतंय. मग आता आपण त्या दुखण्याकडे लक्ष देतोय की नाही? मग ते दुखतंय कोणाला? शरीराला. जीवाला तर दुखत नसतं. जीवाच्या हां म्हणायचं नाही आपल्याला, तसा अनुभव करायचा. ठीक आहे, ते पण उदय आहेत, ते आपले केलेलेच परिणाम आहेत म्हणून मिळतंय आपल्याला असा उदय. पाय दुखायला लागल्यावर काय म्हणता हो तुम्ही? माझं पाय दुखतंय काय म्हणतो? म्हणजे त्या दुखण्याकडं आपला उपयोग नेण्यापेक्षा त्या दुखण्याला कोण जाणतंय तिकडं जावा. ते कोणाला समजतंय हे दुखणं आहे म्हणून? शरीराला दुखणं आहे हे कोणाला समजतंय? मला. मग तो मी आहे ना. नाहीतर ह्या शरीराला काय कळतंय? समजा आज ह्याच्यात जीव आहे आणि याचा पाय दुखायला लागलाय, म्हणजे माझा पाय दुखायला लागलाय आणि मी आत्ता जिवंत आहे आणि काही क्षणात मी मेले इथं. समजा दुखायचं तर इथं कार्य चालू होतं, मग या शरीराला दुखायला पाहिजे होतं का नाही? इथून हा जीव निघून गेला जेव्हा, तेव्हा हे शरीर तर इथंच पडलं होतं. जसं म्हणतो शेवटच्या समयामध्ये सगळे कर्म उदयाला येतात, त्यावेळी सगळ्या रीतीने शरीरामध्ये पीडा असते. मग जेव्हा जीव गेला तेव्हा पीडा संपली का तिथली? काय झालं, सगळे म्यूट का झाला? शरीरामध्ये पीडा होती का जीवाला पीडा होती? शरीरात होती. मग शरीर इथंच आहे की. जीव जाणत होता नाही. हा, जाणायचं कार्य करणारा जीव होता. शरीर तर इथंच आहे. शरीरामध्ये काय व्याधी होती, काय इन्फेक्शन होतं, ते सगळं इथंच आहे ना. पण त्याचा अनुभव मी करून मी दुःखी हे फील करत होतो म्हणून मला पीडा होती त्याची. मग शरीर इथंच पडू नये, त्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं. त्याला जाणणारा मी, त्याला बघायचं. मग पीडा संपती बरं का, अनुभव करून बघा. जर त्रास व्हायला लागला ना, म्हणजे सांगितलं अनेकांनी ध्यान शिबिरात बसल्यावर पहिल्यांदा गुडघा खूप दुखत होता, त्यांना बसता येत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं महाराजजींना की मला त्रास होतोय, मला नाही मी बसू शकणार. महाराजजींनी सांगितलं तुम्हाला ज्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं ना तसं बसा, फक्त आम्हाला ध्यान करायला तुम्हाला शिकवायचं आहे एवढंच. आणि मग त्यांनी खरोखर अनुभव केला. पहिले 2-3 दिवस असतं असं नाही, असतं म्हणजे त्यांना झालं बरं का. तुम्हाला आपलं मी असतं म्हणजे एक्सक्यूज नाही आहे. त्यांना असं झालं त्रास म्हटल्यावर त्यांनी प्रयत्न केला पुढं आणि खरोखर सांगितलं त्यांनी. शेवटी खाली बसले म्हटले मांडी घालून आणि खूप चांगलं निर्विकल्प ध्यान केलं. म्हणजे ध्यान होत जातं मग. आणि मग त्यावेळेस ती पीडा आपल्याला लक्षात येत नाही. जसं म्हणलं तुमच्या घरामध्ये पाहुणे आले, माहेरचे पाहुणे आले, तर किती आनंद असतो. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी समजा काम करताना कट झालं, काय चाकूनी कट करायला गेला होता आणि काहीतरी लागला हाताला वगैरे. हां, दिवसभर तुमच्या घरात गोंधळ होता त्या माणसांचा आणि ते संध्याकाळी निघून गेले. गेल्यानंतर काय झालं? कधी लागलं हे
का नाही कळलं? मग लागलं केव्हा होतं? सकाळीच. मग आत्ता का कळलं? उपयोग तिकडं नाही ना आपला. मला त्रास होतो इकडं उपयोग नाही आहे. किंवा अजून एक उदाहरण सांगितलंय का पंडितांनी की माता होती घरामध्ये राहणारी आणि तिला फणफणून ताप आला होता आणि घरात ती एकटी होती. तिचा मुलगा बाहेर परगावी शिकायला आणि तो आला काय मिलन काकी कुठं घरी परत आला तो आणि 1 दिवसासाठी राहणार होता. म्हणल्यावर आता ती झोपलेली होती, तिला त्रास होत होता म्हणून. पण मुलगा 1 दिवसासाठी आला म्हणल्यावर तर काय झालं? सगळं दुखणं संपलं तिथं, विसरलं. आणि मग सगळं त्या मुलाला करून खाऊ घालायचंय, पॅकिंग करून द्यायचंय. ह्याच्या निमित्तामध्ये कधी दिवस गेला आणि कधी ते रोग संपलं समजलं नाही. मग पीडा नव्हती का शरीरात? सगळं कार्य तिकडं असतंय पण उपयोग बदलायचा आहे ना आपल्याला. मग आपण त्या इकडच्या तिकडच्या विषयात घालतो तेव्हा हे जाणीवेत येत नाही. मग तसंच सांगताय जेव्हा शरीरात पीडा होती तेव्हा उपयोग स्वतःमध्ये घाला तर तिथं तिचा अनुभव होणार नाही. आणि तसं फील करा तुम्ही जेव्हा ध्यानाला बसताय ना. हे बसून तुम्हाला पाय दुखायला लागतील, कदाचित पाठ दुखायला लागणार, डोकं दुखायला लागणार. तिथं थोडा वेळ स्थिरतेने ध्यान करा. काय मला जे काही त्रास होतोय त्याला मी जाणतोय, तो मी आहे. इकडं उपयोग द्या तर अधिक निर्जरा असते त्यावेळेस बरं का. जेव्हा जर तुम्हाला अनुभव झाला ना तर त्या समयात पीडेच्या वेळी जर आपण स्थिरतेने ध्यान केलं आणि अनुभव झाला तर खरोखर पुढचं फळ चांगलं आहे तुमचं. कारण तिथं अधिक निर्जरा होत असते उदीर्णा होऊन कर्मांची. काय सांगा कसं करायचं ध्यान मग त्रास व्हायला लागल्यावर? हां तर महाराजजींनी काय सांगितलं आहे का? पुन्हा इतर विकल्पात गुंतली तरी सुद्धा आपण शुद्ध सिद्ध आहोत असा अनुभव घ्या. त्यावेळी पुन्हा निराकुल अवस्था प्रगट होईल. एका समयामध्ये एका अंतर्मुहूर्तात तुम्हाला विकल्प झाले, दुसऱ्या अंतर्मुहूर्तात पुन्हा उपयोग बदला तर पुन्हा शुभ भाव पुन्हा शुद्ध भाव होऊ शकतात. पण आपण शुभातून अशुभातून पुरा शुभात असा प्रवास करतोय, त्या पुढं जात नाही आहे. म्हणून ते शिकण्यासाठी ध्यान करा हे सांगितलं. म्हणजे शुभातून शुद्धाचा अनुभव करण्यासाठी म्हणून ध्यानाचा अवलंबन आहे. असे करीत असताना बाह्य क्रिया बाह्य सहयोग संबंध सहज घडून येतो. प्रत्यक्ष करून पाहूनच हे सांगत आहे. एवढं सगळं महाराजांनी असं सहज सांगितलंय ना की मी अनुभव केलाय म्हणून सांगतोय. काय सांगितलं सांग? काय सांगितलं पारस? मी पाहूनच सांगतोय. काय पाहून? होय बर ते तुझे शब्द आहेत का महाराजांचे? असे करीत असताना बाह्य क्रिया बाह्य सहयोग संबंध सहज घडून येतो. प्रत्यक्ष करून पाहूनच हे सांगत आहे. अजून माझी त्यामध्ये स्थिरता कमी राहते परंतु वारंवार ती क्रिया करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे प्रयत्न करणारे जीवच मुक्तिधामाला पोहोचल्याचे प्रथमानुयोग आगम ग्रंथ सांगतात. म्हणून प्रत्येक ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख येतो की तुम्हाला ध्यानानेच मोक्षाची प्राप्ती होणार आहे, ध्यानानेच कर्मांची निर्जरा होणार आहे, ध्यानानेच सुख प्राप्त होणार आहे, ध्यानानेच आत्मा काय हे समजणार आहे, अनुभव होणार आहे. त्याच्यासाठी ध्यानाला बसणं आवश्यक आहे. म्हणजे संसारामध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या सांसारिक किंवा इंद्रिय विषयांचा परिचय आहे. पण आजपर्यंत अतिंद्रिय विषयाला बघितलंच नाही आहे. त्याचा विचार केला नाही, त्याचं भावभासन केलं नाही. म्हणून महाराजांनी काय केलं? प्रॅक्टिकल दाखवलं. काय दाखवलं होते? वाटी. असं सांगतात बरं का. म्हणजे मी नाही त्यांच्यासमोर कधी प्रत्यक्ष असं, पण ऐकून आहे आता की महाराजजी सांगायचे सगळ्यांना वाटी आणा, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि तुमच्यासमोर ठेवायचे. सांग काय दिसतंय पारस? काय दिसतंय? होय का? काय दिसलं? काय आहे माझ्या हातात? सपोज बरं का, काय हातात? वाटी आहे, वाटीत पाणी आहे आणि काय तर आहे. काय दिसलं हो तुम्हाला?
पाणी दिसलं, स्वच्छपणा. स्वच्छपणा दिसला. बर, काय दिसलं? आणू का वाटी पाणी? असं आडायला लावायचे बरं का महाराज. काय दिसलं सांग पूजा? समोर वाटी आणली, त्याच्यात पाणी घालायला लावलं आणि त्याच्यात काहीतरी प्रतिबिंब पण पडला. तर ऑब्वियस आहे, कुठेही ठेवला तरी त्यात काही ना काही पडतंय. तुम्ही काय बघता हे तुमच्यावर आहे. काय दिसलं काका? ज्याला वाटी दिसली ते बाहेरचं झालं. पाणी दिसलं ते ज्ञान झालं. पण तुम्हाला त्या वाटीत जे प्रतिबिंब आलं त्या पाण्यामध्ये, तो विषय जो जाणला गेला त्याला म्हणायचं. मग तो विषय आपण बाह्यरंगातला ठेवला तर परविषयाला जाणतोय. आणि तेव्हा त्या ज्ञानाच्या स्वच्छतेमध्ये जेव्हा आत्म्याचं प्रतिबिंब पडलं तेव्हा त्यालाच मी जाणतोय. मग ते उदाहरण सांगितलं होतं काल किशोरी काकींनी की लाडूला जाणता का नाही तुम्ही? असा मी हातात लाडू धरलाय, लाडूला जाणता की नाही? असं नाहीच. लाडूला जाणता का हो? खातो. काय सुचलं डोक्यात? जाणता का नाही? पहिला न बघताच खाता, दगड हातात ठेवतील लोक. तर लाडूला जाणत नाही. त्यांनी काय सांगितलं? लाडू ही बाह्य वस्तू आहे, तुम्ही बाह्य वस्तूला नाही जाणत. त्याचं प्रतिबिंब ज्ञानात पडलं तरच ती वस्तू जाणीवेत येते. त्याच्याशिवाय ज्ञान त्याला जाणू शकत नाही. मग त्या ज्ञानामध्ये कोणाचं प्रतिबिंब पडलंय त्याला आपण विषय केला असा अर्थ होतो. म्हणजे जेव्हा आपण आत्म्याला विषय करतोय त्यावेळेस त्या आत्मा ही परवस्तू झाली आणि त्याचं रिफ्लेक्शन जेव्हा ज्ञानात येणार आहे तेव्हाच त्याला तुम्ही जाणू शकता. शब्दातला आत्मा तर अनेक वेळा शिकलाय की, पण ज्ञानात जो उतरला तोच आत्मा तुमच्या अनुभवात येणार, तेव्हाच तुम्हाला त्याचं स्वरूप समजणार. म्हणून सांगतायत काय, एकदा त्याला उतरवा ना आतमध्ये. आपण आपलं वैभवच पाहत नाही काय आहे आपण. जसं एक मनुष्य होता, असं घे. तर तो मनुष्य काय केला, त्यांनी एक त्याला काय गुफा मिळाली होती का काय घर मिळालं होतं असंच. त्यांनी काय आतनं बघितलं नव्हतं आणि त्याच्या नावावर झालं होतं ते घर. आणि त्याला इतकं मोठं घर, इतकं सुंदर होतं बरं का पूजा, तुमच्यापेक्षा सुंदर घर होतं बरं का. आणि ते त्यांनी आपल्या नावावर झालं म्हटल्यावर त्याला इतका आनंद. त्यांनी बाहेरून काय केलं, त्याला सजवलं, सगळ्या प्रीतीने डेकोरेट केलं, फुलं पानं लावली, तुमचा लाईट लावता काय केला होता तसलं बाहेरून त्यांनी सगळं केलं. आणि त्याला बघणारे पण सगळ्यांनी काय केलं, कौतुक केलं, किती छान घर आहे, किती छान सजवलंय वगैरे वगैरे. त्या सगळ्यामध्ये त्याला आनंद. काय, ते घर मोठं आहे, सुंदर आहे ह्याचा आनंद, ते डेकोरेशन छान झालं त्याचा आनंद, लोकांनी छान म्हणलं ह्याचा आनंद. ह्या सगळ्यामध्ये तो अडकला. आता आजपर्यंत त्यांनी दरवाजा उघडून आतच बघितलं नव्हतं काय आहे ते. आता सगळी लोक गेल्यावर जेव्हा दार उघडून आत गेला तर काय दिसलं? चांगला विचार करा, उगी दगड माती सांगू नका. आतमध्ये त्याला हिरे माणिक मोती दिसले, असे गच्च भरलेले. आता सांगा त्याला कशाचं महत्व, कशाची सुंदरता. बाहेरचं सगळं गौण झालं, आतमध्ये जी वैभव आहे ना त्या वैभवाची जेव्हा त्याला अनुभूती आली तेव्हा बस सगळं शून्य झालं बाहेरचं. मग तसं म्हटलं आजपर्यंत मी कधी आत डोकवलंय का हो स्वतःमध्ये, आणि तिकडं गेलो नाही म्हणून सगळ्या बाहेरच्या वैभवाला, सुंदरतेला, त्याच्या चर्चेमध्ये अडकतोय. त्यालाच माझं स्वरूप समजतोय. पण जेव्हा आतलं वैभव मिळणार ना त्यावेळेस ते सहज दीक्षा पण होते, मुनी दीक्षा. त्यासाठी पण सांगितलं बरं का महाराजजींनी. एकदा ते म्हणे, बरं हे वाचते मागच्या पेजवर बघितलं असतं ना, हां पूर्ण केलं असतं काय 94 पेजवरचं, 95 पेजवर. 93 वरचं झालं की माझं वाचून, तेवढंच वाचायचं होतं मला. कंप्लीट झालं की पूर्ण. अच्छा.
आत्मख्याती मागचं ग्रंथ त्याच्यामध्ये. द्रव्यानुयोग तेच सांगतो, सर्व कर्णानुयोग ग्रंथ तेच सांगतात. भरपूर राहिले काय? तेव्हा आपण ही प्रयत्न करून पहा. अनुभव हीच खात्री. 93 पुढचं 94 पानावर आहे. जगाच्या पोपटपंचीचा विचार करीत बसणे म्हणजे स्वतःला विसरणे होय. जो स्वतःला विकल्पात अडकवून घेतो तो संसारात भटकतो. कारण तो स्वतःला स्वमध्ये न पाहता इतरत्र पाहतो. कोण? जो परामध्ये शोधतो, स्वला शोधतो, सुखाला शोधतो, तो इतरत्रच राहतो. तो इतरत्र फिरत न राहिला तरच नवल होय. ज्याने ज्याने स्वतःला स्वतःच्या ज्ञान दर्पणात पाहिले आणि स्वतः सिद्ध आहोत असे अनुभवले, तो इतरत्र स्वतःचा शोध घेत नाही. ज्याला स्वचा अनुभव झाला तो बाहेर भरकटणार नाही. इतरत्र हिंडण्याची त्यास आवश्यकता राहिली नाही. तो कृतकृत्य झाला. म्हणून परिभ्रमण संपले, संसरण संपले, म्हणजेच संसार संपला. कोणाचा? जो स्वतःला जाणतो त्याचा संसार संपला म्हटलं जातं. किती राहिला हो संसार? भलेही तो अनंत काळ आहे राहिलेला, तरी सुद्धा तो बरोबर, तरी सुद्धा तो अनंत काळ असू शकतो. म्हणजे मॅक्झिमम अर्धपुद्गल परावर्तन एवढ्या काळामध्ये तो मोक्षाला जाणारच हे फिक्स झालं. जायचं का मोक्षाला? पूजा मोक्ष काय असतं ते विचार पहिला. 40 गाव म्हणजे मोक्ष. आपलं घर म्हणजे आपल्यासाठी मोक्ष. जिथं आपल्याला सुख वाटते ते कुठे सुख? मिलन काकी नातेपुतेत. कुठे सुख विशाल भैया? चंकेश्वरावीला. म्हणजे आपल्याला आपलं सुखाचं स्थान ते वाटतंय ना, तर तिथं खरं वास्तविक सुख नाही आहे. मग म्हणून सांगतायत की अल्टिमेट सुख कुठं आहे? तर मोक्षामध्ये आहे. मग त्याच्यासाठी पुरुषार्थ करणारे ते मुनिराज असतात. तर त्यांनी इथं थोडंसं रूपक घटवलं आहे महाराजजींनी. किती? पान नंबर 148 आहे. एका व्यक्तीने सांगितले की बँक ऑफ मदर्स मिल्क, मातेच्या दुधाची बँक इस्रायलमध्ये निघाली आहे. अहो, पूर्वीसुद्धा प्रवाशांच्या मुलांना मातेचे दूध पाजण्यासाठी दुकाने होती. तेथे काही स्त्रिया आपल्या स्तनातील दूध प्रवाशांच्या मुलांना व इतर कुणाच्या मुलांना पाजत त्या मुलांना वाढवत असत. कुठला तरी प्रसंग सांगितला महाराजजीने. मग त्यात प्रश्न विचारलाय, ज्ञाताद्रष्टा कसे राहावे? असं सगळं काहीतरी रूप दिसतंय जगातलं, तर सगळ्या त्या परिस्थितीत आपण ज्ञाताद्रष्टा कसं राहायचं? कुठली पण विपरीत अशी काय कंडिशन बहिरंगात दिसते, काहीतरी अनइमॅजिनरी गोष्ट दिसतात, काहीतरी अनावश्यक घडतं, सगळं हे असं असताना कसं ज्ञाताद्रष्टा राहावं? उत्तर, उदाहरण सर्वस्वी लावता येत नाही, पण भाव समजून घेता येईल. एखादा बहुरूपी सोंग घेऊन येतो. तो तुम्हाला सांगतो की आपण घेतलेले कर्ज परत द्या. कोणीतरी काय म्हणायचं, नाटक करणारा असतो ना एखादा नट, आणि तो तुमच्या दुकानात आला आणि म्हणतोय की माझं कर्ज द्या. तुम्हाला काय वाटणार आहे सांगा? कर्ज घेतला होता का नाही माहीत नाही मला, पण तो आलाय आणि तुम्हाला कर्ज परत द्या म्हणून मागतोय. तुम्ही त्याला कुठल्या भूमिकेत बघणार? हा नाटक करतोय असं बघणार का खरोखर कर्ज घ्यायला आलाय असं बघणार? घेतला असेल तर ना, ऐका तरी काय सांगते. आपण घेतलेले कर्ज परत द्या, नाहीतर कोर्टात वा चावडीमध्ये दावा करेल. त्यावेळी तो एक बहुरूपी आहे व त्याचे सोंग आहे असे आपण म्हणतो व त्याकडे पाहतो. म्हणजे कर्ज घेतलेलं नसेल तर तुम्ही किती निश्चिंत, त्याच्याकडे ज्ञाताद्रष्टा होऊन पाहतो. तुम्हाला कशाचं भय? मी दिलंच नाही, घेतलंच नाही आहे त्याकडनं, काय तर काय द्यायचंय मला, कशाला भय? मग तिथं कसं तटस्थ राहू शकला? मग तसं सांगतायत की अशी परिस्थिती सगळीकडे येणार, तर त्यामध्ये तटस्थ राहा. त्याच्या मागणीशी आपणास काही कर्तव्य नाही. या लोकाकाशाच्या रंगमंचावर दृष्टांत सांगितला तसा दार्ष्टांत सांगतायत. काय कळलं पूजा? कळलं का?
त्यांच्याजवळ बस ना, इतकं वाकून बघण्यापेक्षा त्यांच्याजवळ बस सरकून. काय सांगितलं? कोणीतरी ॲक्टर आहे आणि तो तुमच्याकडे आला आणि म्हणतोय की माझे पैसे परत द्या, आणि तुम्ही घेतलेच नव्हते पैसे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटणार आहे? ॲक्टरच आहे तो, ॲक्टिंग करतोय. असं येऊन तुमच्या घरामध्ये समजा कोण आला हो, हिरो आला कोणीतरी आणि म्हणला माझे पैसे द्या, तुम्ही काय म्हणणार? घे लवकर. म्हणजे ते घरी आला म्हणल्यावर आपल्याला किती आनंद पहिल्यांदा. पण असं त्याच्याकडं आपण ॲक्टर म्हणून बघतोय, एक नट म्हणून बघतोय, मी पैसे घेतलेच नाही आहेत, मग मला कशाचं भय, असं निर्विकल्प राहू शकता. मग तसंच सांगतायत प्रत्येक प्रसंगामध्ये ज्ञाताद्रष्टा तुम्ही राहू शकता. या लोकाकाशाच्या रंगमंचकावर प्रत्येकजण बहुरूपी बनून भूमिका करीत आहे अशा दृष्टीने पाहावे. त्याच्या भूमिकेशी आपण रागद्वेष न करता फक्त ज्ञाताद्रष्टा राहावे. आपल्या विकल्पांची व पुद्गलमय शरीराची होणारी क्रिया आपली नाही. म्हणजे आता तिथं त्या माणसाने येऊन तुम्हाला मागितलं तर जी वस्तू तुम्ही घेतलीच नाही आहे ती मी काय देणार आहे, असं तुम्ही त्यामध्ये समभाव राहिला. मग तसं इथं ज्या रंगमंचावर आलाय, म्हणजे इथं जन्मलाय या भूमीवर, तर प्रत्येकजण एक एक नट आहे. आपण इथं असं वाटतंय का? काय नाटक करता? कुठली नाटकं करता? सगळे नाटक आहेत ना हे. प्रत्येक रोलमध्ये तुम्ही जे राहताय ना, पत्नी म्हणून, आई म्हणून, मुलगा म्हणून, हे सगळे नट आपण नाटकच करतोय एक एक. एवढ्या वेळासाठी एवढं मिळालेली पर्याय आहे, इथून बाहेर गेल्यावर ते नाटक संपलं. मग म्हणतायत की म्हणून या रंगमंचावर प्रत्येकजण बहुरूपी आहे. त्याच्या भूमिकेशी रागद्वेष न करता, समोर तुमच्या कोण आला हो? तुमचा शत्रू आला, काय करणार? त्याला असं उद्या नाटक करणारा नट म्हणून बघा. म्हणजे आता जेव्हा मला समजणार आहे ना प्रत्येकजण जीव आहे, त्याच्यामध्ये काय दोष नाही आहे, तो काय माझं वाईट करणारा नाही आहे, त्यावेळेस त्याला समोर पाहताना काय पाहणार? मित्र आला, प्रिय यश, काय करणार? त्याला नट म्हणून बघणार का फारच? काय बघणार? यशच बघणार. मग म्हणून तिथं आत्महत्या होते, म्हणून विकल्प होतात, हे सांगतायत. म्हणून तुम्हाला बघायचंय काय, कुठल्या रूपाने प्रत्येकजण आपल्या आपल्या रोलमध्ये आहेत. आणि मग तसं बघितलं आपण की तिथं रागद्वेष न करता ज्ञाताद्रष्टा राहतो. आपल्या विकल्पांची व पुद्गलमय शरीराची होणारी क्रिया आपली नाही, त्या क्रियेशी आपला काहीही संबंध नाही, अशी जाणीव ठेवून पाहणे म्हणजे ज्ञाताद्रष्टेपणाने पाहणे होय. आपण आपल्या स्वतःच्या भगवान आत्म्याकडे पाहत व जाणत राहावे, ही उत्कृष्ट ज्ञाताद्रष्टेपणाची भूमिका होय. स्वतःचा कारण परमात्मा जाणत पाहत राहणे, तेथे जी अल्पकाळ वा जास्त काळ स्थिरावण्याची क्रिया ती निर्विकल्प अवस्था होय, तीच आत्मानुभूती होय. काय कळलं? जाणणे रूप राहा, तर त्यालाच खरं अनुभव म्हणलं. आणि हे शिकवलंय महाराजांनी तुम्हाला, फक्त जाणणे रूप राहावा ह्यालाच ध्यान म्हणायचंय. अजून वेगळं काहीतरी ध्यान करायचं नाही आहे. तुम्ही ते जाणत नाही म्हणून 10 दिवस बसावं लागलं आहे तुम्हाला रोजच्या लाईफमध्ये तुम्ही जाणा की, तर तिथं त्या शिबिरात जायची पण गरज पडणार नाही. म्हणून तुम्ही करत नाही म्हणून ते संस्कारित करण्यासाठी म्हणून असं बंधन दिलं गेलं, असं तुम्हाला ते रूल्स दिले गेले. नाहीतर जे सहजतेने करू शकतात त्यांना कशासाठी असं बंधन? मुनिराजांना किती दिवस बसवायचं हो ध्यानाला? जे निरंतर ध्यानच करतायत त्यांना काय असं शिबिर, तिथं बसायचंय, जाऊन काय करायचंय, असं काहीच नाही आहे. म्हणून तुम्ही करू शकता, हे कॉन्फिडन्स आणायचं आहे त्याच्यातून. तर एक उदाहरण दिलं होतं अजून एक महाराजांनी, बरं का. तुष माश भिन्न, किचनमध्येच बसायचं आपण आणि सगळ्या तिथल्या गोष्टींवरच चिंतन करायचं. तर आपल्याला त्याच्यातून पण अनुभव होऊ शकतो. होणार की, मग होत नाही का? बसत नाही म्हणून होत नाही कॉन्सन्ट्रेशन. कधी होणार? जेव्हा बसणार तेव्हा होणार. कोण लगेच जन्मल्या ध्यानाला बसलेलं नसतं, जन्मल्या त्याला बिझनेस करता येत नसतं. जाताना स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढं. मग तसंच आहे इथं पण, एकदा करायला लागल्यावर सगळं येतं.
फक्त आपण अजून त्याच्याकडं पॉझिटिव्हली बघत नाही ना, ही आपली गोष्ट नाही आहे, आपण करू शकत नाही, ही मान्यता असते म्हणून अवघड वाटते. एकदा बसायला लागा ना तर सहज आहे. म्हणजे ऑब्वियस आहे, सगळ्यांना तशी मानसिकता असते की आपल्याला काय होणार नाही बा, फार विकल्प येतात वगैरे, पण एकदा बसत गेलात तर येतो आनंद. बघा करून एकदा. तर त्यासाठी फॉर्म भरून टाका. ओके, घेऊन टाकायला पण सांगतो आम्ही मग. तर एक उदाहरण सांगितलं आहे बरं का, की ज्ञानीचं श्रद्धान, ज्ञान आणि चारित्र्य कसं असतं. छान सांगितलं उदाहरण. नाही समजलं तर मला विचार, पण समजण्यासारखं आहे. ऐक. ज्ञानीची आता काय सांगितलं, मला ओळख झाली आहे की मी शुद्ध आत्मा आहे, तर माझं श्रद्धान कसं असतं, ज्ञान कसं असतं आणि चारित्र्य कसं असतं ह्याच्यासाठी सांगतायत. एक सेठजींचा मुलगा होता आणि तो आता काय म्हणायचं, सगळं ऐश्वर्य आहे, वैभव आहे, तारुण्य आहे, सुंदरता आहे, तर पाय घसरतो आणि तो वेश्येकडे जाऊ लागला. मग जायला लागल्यावर आता त्याला तिच्यामध्ये रुची इतकी की दुसऱ्या कोणाकडे पाहण्याची त्याची तयारी नाही. मग लोकांनी येऊन सेठजींना सांगितलं, तुमचा मुलगा व्यसनी झाला आहे, त्याचं वर्तन चुकीचं आहे, त्याला तुम्ही सांभाळा, त्याला वळणावर आणा. मग सेठजी म्हणाले की मी खूप सांगतो पण काय उपयोग होत नाही. मग काय करावं, तर लोकांनी सांगितलं त्याचं लग्न करा, म्हणजे तो घरात राहील ना, एक मर्यादेत येईल ह्याच्यासाठी. मग आता सेठजींनी काय केलं, शोधाशोध सुरू केली, पण त्याची ख्याती झाली होती सगळीकडे की तो वेश्येकडे जातो, त्यामुळं कोणी मुलगी त्याला द्यायला तयार होईना. मग एक दिवस सहज त्याला त्या सेठजींना एका दुसऱ्या सेठजींची मुलगी दिसली की जी खूप सुंदर होती. आणि मग त्यांनी त्या सेठजींबरोबर बोलणं केलं आणि सगळं सांगितलं, असं असं झालं आहे, पण तो खूप स्वभावाने चांगला आहे असं. मग आता वडील तर तयार झाले, मुलगी कशी तयार व्हायची. मग मुलीला पण सगळं सांगितलं, फोटो दाखवला, असं वगैरे झालं असेल सगळं त्यांचं. आणि मग मुलगी पण म्हणली ठीक आहे, मी लग्न करणार तर त्याच्याशीच. आणि आता त्याला तोडायचं होतं जेव्हा वेश्येपासून, त्यावेळेस त्यांनी त्याला भय दाखवलं होतं, जर तू वेश्येशी लग्न करशील तर तू अंध होशील, मग लग्न करशील तर अंध होशील, एवढं त्यांनी धरून ठेवलं होतं डोक्यामध्ये. काय, मी लग्न करणार तर मग मी आजपासून लग्न करणारच नाही. मग तो वेश्येकडे जायचं बंद झाला, पण घरात राहिला, पण लग्न करेना आता. म्हटल्यावर आता त्याला सांगितलं की त्या मुलीशी लग्न ठरवलंय तुझं, पण तो तयार होईना. म्हटल्यावर वडिलांनी सांगितलं, तो जरी मुलीशी लग्न करणार नाही, मुलीकडे बघणार नाही, म्हटलं तर आम्ही फोटो ठेवतो. मग ती म्हणली फोटोशी का करेना, पण मी त्याच्याशीच लग्न करणार. अशी स्त्री हट्ट. मग ते शेवटी झालं त्यांचं लग्न बरं का. झाल्यावर आता ऐकलं होतं ना वाक्य, काय वाक्य होतं, लग्न करणार तर आंधळा होशील. भय दाखवण्यासाठी म्हणलेलं ॲक्च्युली, पण तो ते धरून बसला. आणि आता तू तिच्याकडे पाहीच ना, काय केलं, तिच्या समोर फिरताना डोळ्याला पट्टी बांधून फिरू लागला, नाहीतर नजर दुसरीकडे करून फिरू लागला. तिला एका दृष्टीने सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. तुम्ही कुठं बघायला लागलाय, मला कुठं दाखवायचं ते बघा बरं का, त्या नवरा बायकोकडे बघू नका. आणि त्यांनी काय झालं, अनेक असे दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पण त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही. का, कारण मला आंधळं व्हायचं नाही आहे. पण आता काय झालं, ती त्याच्यावर खूप समर्पित होती, त्याच्याशी एकनिष्ठ होती, त्यामुळे ती त्याची सगळी सेवा करायची. भलेही ते तिला बघत नाही, आदर देत नाही, पण तरीसुद्धा सगळं ती त्याचं करायची. हळूहळू काय झालं, आता संगतीमुळं तो पिघळू लागला. म्हणजे आता त्याला आवडू लागलं की ही खूप चांगलं सेवा करते, ही खूप चांगली मुलगी आहे, पण अजून बघितलं नव्हतं बरं का. आणि मग एक दिवस काय झालं, ती त्याच्याजवळ बसली होती. त्यांनी अजून पॅकच होतं बरं का डोळे, बाहेर गेल्यावर काढायचा पट्टी आणि सगळीकडे फिरायचं, पण तिच्यासमोर कधी तिला पाहिलं नाही त्यांनी. मग एक दिवस तो बसला होता, त्यावेळेस ती येऊन त्याच्याजवळ बसली आणि ती त्याला म्हणली माझं एकदा फक्त ऐका, काय, मी तुमच्यावर इतकं प्रेम करते, मी तुमची इतकी सेवा करते, तर माझ्याकडे तुम्ही आजपर्यंत एक दृष्टीने पण पाहिला नाही आहे. माझा विचार करा, मला काय वाटत असणार. मिलन काकी काय म्हणते, माझ्याकडे बघता का, तर एकदा माझ्याकडे बघा, असं तिला म्हणायचं होतं. मग तो फक्त ऐकून घेतो आणि म्हणतो, तुला मला आंधळं करायचं आहे का. ती म्हणती नाही, मी तुम्हाला उपाय सांगते म्हणाली. काय करायचं, म्हणली की
एक डोळा तुम्ही तुमच्या हाताने बंद कर, नाही तुम्ही डोळ्यावर हात ठेवा, तुमचा हात ठेवा, मी माझा हात ठेवते, पाय तर पट्टी पण बांधू, पण एका डोळ्याने बघा. हां, काय करा, 2 डोळ्यांनी मग डोळा भरायचं का? म्हणजे त्यांना सांगायचं होतं की एक दृष्टी तरी टाका. आता ते पिघळला होता बिचारा, ते पण म्हटला की बघायला पाहिजे. आणि मग एक डोळा झाकला आणि एका डोळ्याने, म्हणजे तिने सांगितलं ना की गेला तर जाऊ दे, एक डोळा जाईल, दुसरा डोळा तर आहे ना तुमच्याजवळ, मग त्याच्याने तुम्ही बघू शकाल. मग त्यांनी तयार झाला बरं का, आणि त्यांनी हळूच काय केलं, एका डोळ्यांनी तिच्याकडं पाहिलं. आज तिची सुंदरता त्याला दिसली तर तो इतका मोहित झाला आणि म्हणतो, इतकी सुंदर बायको मला असताना मी एवढ्या वर्ष त्या वेश्येचा विचार करत बसलो. म्हणजे माझी दृष्टी तिलाच पाहण्याच्या मोहात होतं, किंवा माझी दृष्टी तिच्यावरच होती. आजपर्यंत मी हिला का नाही पाहिलं. आणि आता ते एका डोळ्यानी पोट भरेना. काय करायचं आता, त्यांनी टॅली केलं ना, मी तुझ्याकडे बघून सुद्धा माझा डोळा गेला नाही आहे, मी अजून आंधळा झालो नाही आहे. त्यांनी काय केलं, दुसरा डोळा पण उघडला आणि पाहिलं, आणि काय झालं, त्याची दृष्टी अंध झाली नाही. आता काय झालं, तो तिसरा डोळा उघडायचा का, थांबावं. मग तिथं तो आता तिच्या बरोबर एकनिष्ठ झाला. आता सगळे बाहेरचे विचार तुटले, बाहेर जाण्याची रुची तुटली, मोह तुटला आणि घरात राहू लागला. म्हणजे काय झालं, ह्याच्यावरून महाराजांनी उदाहरण सांगितलं. जेव्हा अजून मी माझ्या आत्म्याला ओळखलं नाही आहे, तर तोपर्यंत श्रद्धान कुठे आहे, बाहेर आहे. ज्ञान कुठे आहे, बाहेर आहे. चारित्र्य कुठे आहे, बाहेर आहे. बाहेरच जाण्याची रुची आहे, तुम्ही डोळे झाकून घेतलेत, स्वतःकडे पाहत नाहीये. मग जेव्हा तुम्ही एक कटाक्ष टाका एवढं सांगतात आचार्य. मग जेव्हा आपण एका जरी नजरेने पाहिलं आत्म्याकडं, आत्म्याचा निर्णय केला की मी शुद्ध आत्मा आहे, हे शरीर, हे पर्याय, हे मी नाही आहे, हे जेवढं ठामपणे आपण निर्णय करणार, तिथं एकदा झाला ना निर्णय की ही सुंदर स्त्री माझी आहे, मला बाहेर काय बघण्याची गरजच नाही आहे, हे 2 पाय श्रद्धेचे आत आले की मग ते ज्ञान आणि चारित्र्य बाहेर काय तुम्हाला लुडबुड करू शकत नाही. कारण त्या ज्ञानाचा सुद्धा एक पाय म्हणजे एक अंश आत असतो आणि चारित्र्याचा एक अंश स्वतःशी जोडलेला असतो. त्यामुळे जरी बाहेर जाईल, जरी कशामध्ये आकृष्ट होईल, तरी सुद्धा स्वभावाचं साथ सोडणार नाही. म्हणून हे सगळं शिकायचं कशासाठी, माझ्या इच्छा बाहेर कशातून पूर्ण होत नाहीत, आणि मग त्याच्यामध्येच मी अडकत राहतो, त्याचीच इच्छा करत राहतो. तर सांगतायत काय, एकदा स्वभावाकडे या, मी आत्मा आहे असं जाणा. धनश्री काकी काय म्हणले, ध्यान करायला बसा आणि त्याच्यामध्ये मी शुद्ध आत्मा आहे हा निर्णय करा. काय म्हणतात महाराज, हूँ आत्मा छू, हूँ न्यायक छू, असं काय काय सांगतात महाराज गुजरातीमध्ये. म्हणजे मी शुद्ध आत्मा आहे हे जाणा, निर्णय करा, तर सगळी सुखाची आपल्याला सामग्री आपल्यामध्येच मिळणार. बाहेर आपल्याला कुठं काही शोधण्याची आवश्यकता नाही. हो, सांगा जयश्री काकी, 1 मिनिट द्या. स्वतःच्या ज्ञानमयी चैतन्य स्वरूपाला मी म्हणून पहा. परका कोणीतरी आहे म्हणून पाहण्याचा प्रयत्न करू नका. अपनत्व स्थापन होईल अशा हिशोबाने पाहायचा आहे. हा मीच आदरणीय, श्रद्धा करण्यायोग्य, आचरणीय असं हे अस्तित्व, ज्ञानमय अस्तित्व अनादी काळापासून स्वयंसिद्ध आहे. मग निर्भयतेने जगायला नको का? जर या अस्तित्वाला कोणी निर्माण केले नाही तर कोणी मिटवूही शकणार नाही. या विश्वामध्ये चैतन्य रूपाने हे अस्तित्व सदा विद्यमान आहे, होते, राहणार आहे.
या अस्तित्वाला पाहणे, त्याचा निर्णय करणे, त्याची दखल घेणे, हेच आपले प्रयोजन आहे, सुखाचे कारण आहे. जाणा न्यायकस्वरूपो जाणा. ज्ञानामध्ये जे ज्ञेय झळकतंय ते ज्ञेय रूपाने स्वतःचा निर्णय करण्यापेक्षा ज्या ज्ञानात ते झळकलं ते ज्ञानमय तत्व मी आहे हे पहा. ज्ञानमय स्वरूपो जानन स्वरूपो.